राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना म्हणजेच NNMS आणि 2023-24 साली झालेल्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि यामधील पेपर क्रमांक 2 हा शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट या प्रश्नपत्रिकेमधील समाजशास्त्र या विषयावरील 35 प्रश्नांचं सर्व उत्तरांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. पहा, प्रश्न क्रमांक 36 1 ते 35 विज्ञान विषयाचे असतात, 36 पासून 70 पर्यंत समाजशास्त्र विषय. पहा, मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? 1 बनारस हिंदू विद्यापीठ, 2 अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, 3 द मोहम्मदन लिटररी सोसायटी की 4 पतित पावन मंदिर. पहा, याचं योग्य उत्तर आहे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी चिंब साली रोवली? इसवी सन 1913, 1915, 1917 की 1919? आपल्याला माहित आहे की इसवी सन 1913 साली दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. पुढचा प्रश्न, आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पहा, अनेकदा रिपीट झालेला हा प्रश्न आहे. श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपत राय, नामो जोशी की मुझफ्फर अहमद? तर आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. पहा पुढे प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. यानम, माहे, दमन आणि चंद्रनगर. आपल्याला माहित आहे की पोर्तुगीज म्हणजे सर्वात आधी आले आणि सर्वात शेवटी गेले ते गोवा राज्यामध्ये होते आणि गोवा म्हणजे दमन या ठिकाणी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला हा प्रदेश होता. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 40 पहा, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? 1 छपाई यंत्राचा शोध, 2 जगप्रसिद्ध चित्रकार, 3 गिरणी कामगार चळवळ, 4 धर्मसुधारणा चळवळीचा जनक. तर आपल्याला माहित आहे हे चित्र हे जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो द विंची यांचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 41, स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? ओके, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच 1948 साली हा मराठवाड्याचा समावेश भारतामध्ये झालेला होता. पुढे प्रश्न क्रमांक 42, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. म्हणजे इथे 4 घटना आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यांचा योग्य क्रम आपल्याला कोणता आहे तो पाहायचा आहे. यासाठी आपल्याला या सर्व घटना कोणत्या साली झाल्या हे माहित असणं गरजेचं आहे. तर पहा, पर्याय क्रमांक 1 आहे लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांत रचनेची मागणी केली. तर कधी केली होती? 1915 साली लोकमान्य टिळकांनी ही मागणी केली. दुसरा पर्याय आहे इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. पहा, आपल्याला माहिती आहे 1911 साली ही रद्द झाली आणि 1905 ला बंगालची फाळणी केली होती. पुढे राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. हा आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरचा विषय आहे 1953 साली. आणि पर्याय क्रमांक 4 आहे दार कमिशनची स्थापना. ही झाली होती 1948 साली. पहा, मग या सर्व कालानुक्रम जर या सर्वाची कालानुक्रमाने जर मांडणी केली तर आपला येईल, तर आपला पर्याय हा 2, 1, 4 आणि 3 असा होईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे
योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 43. नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खालील पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय क्रमाने ओळखून लिहा. पहा, आपल्याला चुकीचा पर्याय लिहायचा आहे. 1. प्रौढ मतदार पद्धती लागू करावी. 2. जबाबदार राज्य पद्धती द्यावी. 3. भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत. आणि 4. भाषांवर प्रांतरचना करावी. तर याचा चुकीचा पर्याय आहे जबाबदार राज्य पद्धती द्यावी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? पहा, तसं तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. सोलापूरचा सत्याग्रह. परंतु अंतिम उत्तर सूचीमध्ये यामध्ये बदल करून या प्रश्नाला 2 पर्याय बरोबर दिले गेले. तो म्हणजे दुसरा होता रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. म्हणजे हे दोन्ही पर्याय या साली बरोबर देण्यात आले होते. पुढं प्रश्न क्रमांक 45. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? 1. वेव्हेल योजना. 2. क्रिप्स योजना. 3. माउंटबॅटन योजना की 4. त्रिमंत्री योजना? पहा, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्रिप्स योजना. पुढे, बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र आता कोणतं होतं? हिंदू पेट्रियट, यंग इंडिया, प्रभाकर की अमृत बाजार पत्रिका? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमृत बाजार पत्रिका. पहा, प्रश्न क्रमांक 47. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? 1. लाला लजपत राय. 2. रवींद्रनाथ टागोर. 3. लोकमान्य टिळक. 4. महात्मा फुले. पहा, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 48. कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड असे नाव दिले? 1. वसंतगड. 2. पावनगड. 3. लोहगड की 4. खेळणा? तर आपल्याला माहित आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारा जो खेळणा किल्ला होता त्यालाच नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी विशाळगड हे नाव दिले. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, श्री शिवभारत हे संस्कृत मधील शिवचरित्र कोणी लिहिले? 1. तुळशीदास. 2. महाकावती. 3. कवी परमानंद आणि 4. निकोलस मनुची? तर याचे योग्य उत्तर आहे कवी परमानंद यांनी शिवभारत हे संस्कृतमधून लिहिलेलं आहे. ओके, प्रश्न क्रमांक 50. पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्यांची आठवण होते? 1. गोपाळ हरी देशमुख. 2. धोंडो केशव कर्वे. 3. विठ्ठल रामजी शिंदे की 4. वीरेशलिंगम पंतलू? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हे अनाथांसाठी बालिकाश्रम सुरू केला होता. पुढं प्रश्न क्रमांक 51. मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? पहा, 4 पर्याय दिलेत. 1. दर 5 वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका? नाही, त्याला सार्वत्रिक निवडणुका आपण म्हणतो. संसद सदस्याने राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या निवडणुका? नाही, याला आपण पोटनिवडणूक म्हणतो. आणीबाणीच्या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका? हा पर्याय योग्यच नाही. आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुदतपूर्व होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. अगदी बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढं प्रश्न क्रमांक 52. संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मुद्द्यास फेरबदल करण्याचे काम टिंबटिंब यांनी केले? 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. सरदार वल्लभभाई पटेल की 4. पंडित जवाहरलाल नेहरू? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. पहा, म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला. 1 जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड. 2 सदस्यांची संख्या निश्चित असते. 3 सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. की 4 निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात. पहा, लोकसभेविषयी आपण जर विचार केला तर पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे उत्तर आहे, कारण की या सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. बाकी सर्व पर्याय बरोबर सुसंगत आहेत. प्रश्न क्रमांक 54. शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा. 1 जिल्हाधिकारी, 2 महापौर, 3 तहसीलदार की 4 महानगरपालिका आयुक्त. अगदी सोपा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महापौर हे जनतेमधून निवडले जातात. पुढे प्रश्न क्रमांक 55. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्प विषयीचे अधिवेशन टिंबटिंब येथे होते. 1 मुंबई, 2 नागपूर, 3 औरंगाबाद आणि 4 पुणे. तर मुंबई या ठिकाणी होणारं अधिवेशन हे अर्थसंकल्पाविषयीचं अधिवेशन समजलं जातं आणि हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होतं. पुढचा प्रश्न. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचे योग्य पर्याय निवडा. सिलिका, निकेल, मॅग्नेशियम, आयर्न. 2 सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. 3 निकेल, सिलिका, आयर्न, मॅग्नेशियम की 4 आयर्न, मॅग्नेशियम, निकेल, सिलिका. तर पहा, वरचा जो सियाल, सायमा हे थर हे सिलिका आणि मॅग्नेशियम यापासून बनलेले असतात. त्यानंतर निकेल आणि नंतर आयर्न, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57. जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडील भूरचनेचा योग्य क्रम निवडा. पहा, 57वा प्रश्न आहे. याचं उत्तर सागरी गर्ता, खंडांत उतार, सागरी डोह की भूखंड मंच. आपल्याला माहित आहे की भूखंड मंचाने सुरुवात होते, म्हणजे या 4 पर्यायापैकी जर विचार केला भूखंड मंचाने सुरुवात होणारा पर्याय क्रमांक 4च आहे. म्हणजेच भूखंड मंच, त्यानंतर खंडांत उतार, सागरी डोह आणि सागरी गर्ता. प्रश्न क्रमांक 58. सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? 1 5, 2 50, 3 500 की 4 5000. तर यासाठी 500 वर्षाचा कालावधी लागतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय कोणता? आता ही सर्व जगातील सर्व नियोजित शहरे दिलीत. एका साईडला शहर आहेत आणि दुसऱ्या साईडला ती कोणत्या देशामध्ये आहेत ते पाहूया आपण. आता सोप्या पद्धतीने जायचं झालं तर आपल्याला ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपल्याला माहित कोणती गोष्ट आहे, तर आपल्या भारतामधलं भुवनेश्वर हे शहर आहे. म्हणजे तिसऱ्या पर्यायाला बी हे पाहिजे. आणि खाली जर आपण हे सर्व 4 पर्याय पाहिले तर असा एकच पर्याय आहे की तिथं तिसऱ्या क्रमांकाला बी हे अक्षर दिलेलं आहे, म्हणजे तेच योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणजे सेऊल शहर हे दक्षिण कोरियामध्ये आहे, झुरिच शहर हे स्वित्झर्लंड मध्ये आहे, वॉशिंग्टन डीसी अमेरिकेमध्ये आहे आणि भुवनेश्वर आपल्या भारत देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. 1 ऑगस्ट 1961, 1 ऑगस्ट 1962, 1 ऑगस्ट 1963 की 1 ऑगस्ट 1964. तर याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962.
62. पुढे प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. पहा, आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. प्राकृतिक घटक, हवामान, मृदा, आर्थिक घटक, वाहतूक, बाजारपेठ, राजकीय घटक, धर्म, रूढी व परंपरा आणि सामाजिक घटक, वंश आणि भाषा. तर अयोग्य पर्याय पहा, राजकीय घटक. यामध्ये धर्म, रूढी व परंपरा हा चुकीचा पर्याय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62. वाऱ्याच्या रूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाही? मिस्ट्रल, बोरा, पाम्पेरो की फॉन? पहा, फॉन हे या गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक 63. छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? 1 पॅसिफिक महासागर, 2 अटलांटिक महासागर, 3 हिंदी महासागर की 4 आर्क्टिक महासागर? पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. हिंदी महासागरामध्ये छागोसचे पठार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 64. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 1 मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. 2 अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखल भागात लोकसंख्या कमी असते. 3 देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. आणि 4 प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्वाचा घटक नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचंच विधान आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? प्रचंड उष्ण लावारस नक्कीच बाहेर पडतो. वाफ बाहेर पडते. स्तरित खडक आणि वायुजन्य पदार्थ. तर वायुजन्य पदार्थ देखील बाहेर पडतात. आणि स्तरित खडक हे चुकीचा पर्याय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम मीटर घन असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम मीटर घन आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? आता आपल्याला माहित आहे, पहा पुस्तकामध्ये हे पान आहे. यामध्ये सापेक्ष आर्द्रता कशी काढायची? तर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. म्हणजे हे जर गणित तुम्ही केलं 20 भागिले 30 गुणिले 100 केलं तर त्याचं उत्तर येईल 66.66. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67. हवामान, नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यांवरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. पहा, इथं हवामान दिलेलं आहे. तापमान उन्हाळ्यात 35 अंश सेल्सिअस असतं, हिवाळ्यात 24 अंश सेल्सिअस. हिवाळा हा कोरडा आणि उबदार असतो. नैसर्गिक वनस्पती कोणकोणत्या असतात? पहा, तुरळक वृक्ष झाडे असतात. झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराची असतात. मानवी जीवन, पहा, भिंती व गवताची छप्पर असलेली साधी घरे असतात. घरांना खिडक्या नसतात. आता ही सर्व उदाहरणं किंवा वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाचे आहेत? 1 तायगा, 2 गवताळ प्रदेश सुदान, 3 गवताळ प्रदेश स्टेप्स की 4 गवताळ प्रदेश प्रेयरी? याचं योग्य उत्तर आहे गवताळ प्रदेश सुदान. प्रश्न क्रमांक 68. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम मीटर घन असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम मीटर घन आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? पहा, पुन्हा एकदा आहे तसे दोन्ही प्रश्न या पुस्तकामध्ये आहे तसे दोन्ही प्रश्न विचारलेत. पहा, या आधीचा प्रश्न क्रमांक 66 मला वाटतं आपण तोच पाहिला. आता काय करायचं आहे? सापेक्ष आर्द्रता काढण्यासाठी निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100.
मग आता इथं आपल्याला दिले 15 ग्रॅम मीटर घन 15 ग्रॅम मीटर घन याचा भागाकार केला तर 1 येईल आणि त्याला गुणिले 100 केलं तर उत्तर हे 100 येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? 1. वाऱ्याची निर्मिती, 2. दाट धुके, 3. वनस्पती शेवाळ प्लवंग यांची घट, की 4. तीव्र थंडी. पहा, जिथं उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात तिथं दाट धुके आपल्याला आढळून येते. आणि शेवटचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? या प्रश्नाचं उत्तर पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समाजशास्त्र विषयाच्याच नव्हे तर सर्वच विषयांच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहायचं असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा. पहा प्रश्न क्रमांक 70. विस्तृत शेती, सखोल शेती, मळ्याची शेती की मंडई बागायती शेती? आणि याचं योग्य उत्तर आहे सखोल शेती. हा व्यापारी प्रकारामध्ये येत नाही, अन्यथा बाकी सर्व शेतीचे प्रकार हे व्यापारी शेतीमध्ये येतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.